भुजबळांना कोर्टात जायचं असेल तर जरूर जा. जर हा जी.आर. हायकोर्टामध्ये चॅलेंज होणार असेल तर 1994च्या जी.आरला सुद्धा चॅलेंज करणार. मनोज जरांगे पाटील सावध झालेत. हालचालींचा अंदाज घ्या, मोठं काहीतरी घडणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पहिल्या आंदोलनात भुजबळ शेवटपर्यंत मैदानात राहिले. पण यावेळी मनोज जरांगे पाटील मैदानात होते आणि भुजबळ मैदान सोडून पळत होते. तोपर्यंतच, जोपर्यंत सरकार काय निर्णय घेणार याचा अंदाज नव्हता. जी.आर. काढला, मला विश्वासात घेतलं नाही. तिकडून एकनाथ शिंदे म्हणतात विश्वासात घेऊन जी.आर. काढला. आणि भुजबळ सरकारला कोर्टात खिचणार, पण त्याआधी हालचाली पहा. मग लक्षात येईल नाकाबंदी कुठून कुठपर्यंत करण्यात येते. मुद्दा 1. आधी ओबीसी संघटना ॲक्टिव्ह केल्या. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी नेते नाराज झाले. मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. लागोलाग भुजबळ यांनी वांद्र्यात ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोचण्याची शक्यता असल्याने ओबीसी संघटना आक्रमक केल्या. दुसरा डाव खेळला गेला, जी.आर. काढताना विश्वासात न घेणं. छगन भुजबळ यांनी सुरुवातीच्या टप्प्यात कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकून ओबीसींवर अन्याय झालाय हे अधोरेखित केलं. मंत्री राहण्यापेक्षा किंवा सत्तेपेक्षा मला ओबीसी जवळचा आहे ही भावना आधी तयार केली आणि मग जी.आर. काढताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही ही भावना मांडली. त्यावर सरकारला स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे पुढे येऊन जी.आर. संबंधी माहिती भुजबळांना होती हे स्पष्टीकरण दिलं. तिथे भुजबळ मागे आले. तिसरा टर्निंग पॉईंट, सरकारला कोर्टात खेचण्याची भाषा. राज्य सरकारने जारी केलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जी.आर. विरोधात छगन भुजबळ आक्रमक झालेत. ते सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहेत. 2 दिवसात मुंबई हायकोर्टात याचिका देखील दाखल करणार आहेत. गेल्या 4 दिवसांपासून छगन भुजबळ यांची विविध वकिलांशी सोबत चर्चा सुरू आहे. न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्रांची जुळवणी सुरू होती. ही कागदपत्रे जमा झाल्यानंतर आता छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहेत. येत्या 2 दिवसांमध्ये छगन भुजबळ हे हायकोर्टात याचिका दाखल करतील अशी माहिती मिळते. आता कोर्टात जाण्याच्या हालचाली लक्षात घेता मनोज जरांगे पाटील सावध झालेत. तिथून काय काय सूत्र हल्ली आहेत ती पण पाहूयात. 1. मराठा आरक्षणाच्या जी.आर. बाबत कॅव्हेट दाखल. मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या जी.आर. बाबत कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. 5 पानांचं हे कॅव्हेट आहे. मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही जी.आर. रद्द करू नये असे या कॅव्हेटमध्ये म्हटलंय. मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटला होणारा विरोध लक्षात घेता काळकुटे यांच्या माध्यमातून हे कॅव्हेट दाखल केलं गेलं आहे. इथून पहिली सूत्र मनोज जरांगे पाटील हलवली. दुसरा मुद्दा, गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांची विखे पाटलांनी घेतलेली भेट. जी.आर. फसवा आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गुंडाळण्यासाठी सरकारने कागद हाती दिला. पुढे असे काही होऊ शकणार नाही अशा बातम्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर पेरल्या गेल्या. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच भूमिका ठाम ठेवली. यात फसवेगिरी काहीच नाही. मात्र समाधान होत नव्हतं. शेवटी विखे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले. आंदोलन मागे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते तिथे पोहोचले आणि सरकार आंदोलन गुंडाळण्यासाठी नाही तर पाठपुरावा करण्यासाठी काम करतंय यावर विश्वास पटवून दिला. चौथा मुद्दा, भाजीपाला दूध बंद. एकंदरीत जर विचार केला तर ही धमकी नाहीये. 2 महिन्यात जर हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळाले नाही, जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला दूध बंद करू अशी धमकी मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसंच हे बंद झाले की मुंबईकर काय बाळू खाणार असाही सवाल केला. शिवाय आता उपोषण करणार नाही, रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. पुढचा मुद्दा, फसवेगिरी असेल तर सुधारित जी.आर. देण्याची अट. या निर्णयामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. या जी.आर.मध्ये काही त्रुटी आढळल्यास सरकारला सुधारित जी.आर. काढावा लागेल असं आम्ही आधीच मान्य करून घेतल्याचे त्यांनी सांगितलंय. मी खचणार नाही, काही चूक झाली तर आणखी लढा द्यायला तयार आहे. शिवाय आंदोलन विखे पाटील यांच्या घरासमोर होईल हे सुद्धा आधीच स्पष्ट केलं होतं. हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र देण्यास सुरू करा, मनुष्यबळ द्या, अन्यथा नाईलाजास्तव वेगळा निर्णय घ्यावा लागेल. नेत्यांना आम्ही फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. सरकारच्या चुकांमुळे आम्हाला अडचण येऊ नये, विजय आणि पराजय पचवावा आला पाहिजे यासाठी आम्हाला आणखी मोठा आनंद आम्ही व्यक्त करू.